55 वर्षाची परंपरा असलेल्या गुप्ता मिठाईचा शानदार शुभारंभ। गेल्या 55 वर्षापासून शुद्धतेच्या मिठाईची चव जिभेवर रंगलेल्या गुप्ता मिठाईचा रविवार पेठ शनी मंदिर आरके येथे शानदार शुभारंभ करण्यात आला। राधेश्यामजी अग्रवाल यांनी रविवार पेठेतील यशवंत मंडई येथे गुप्ता मिष्ठान चालू केले। त्यामध्ये त्यांनी नाशिककरांना प्रामाणिकपणे सेवा देऊन सण उत्सव आणि कुठलाही आनंदाच्या क्षणी गुप्ता मिठाईची फाफडा जिलेबी, गरमागरम मसालेदार दूध आणि स्वादिष्ट असे फरसाण तसेच आज सुरू झालेल्या नवीन मिठाईच्या दुकानात सकाळी सत्यनारायणची पूजा, संध्याकाळी अग्रवाल कुटुंबाच्या हस्ते गुप्ता मिठाईचा शानदार शुभारंभ करण्यात आला। या नवीन जागेत सुरू झालेल्या गुप्ता मिठाईच्या दुकानात नाशिककरांना वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, सगळ्या प्रकारच्या मिठाई, फरसाण आणि श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, गुलाबजाम हे गुप्ता मिठाईची विशेष स्पेशालिटी असून नाशिककर आवर्जून लांबून येथे खरेदी करण्यासाठी येतात। नुकत्याच नवीन जागेत सुरू झालेल्या गुप्ता मिठाईला शुभेच्छा देण्यासाठी गुप्ता मिठाईचे संचालक आनंद अग्रवाल आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। 55 वर्षापासून गुप्ता मिठाई म्हणून आपलं मध्यवर्ती ठिकाणी दुकान होतं। आता आपण नवीन दालनात आलेलो आहे आणि शुद्ध मिठाई भेटण्याचं एकमेव ठिकाण आहे नाशिकमधलं। पारंपरिक पद्धतीने आम्ही मिठाई बनवतो, सुधीला पण तेवढंच शुद्धतेनेच काम होतं आमच्याकडे आणि नाशिककरांचं अफाट प्रेम आहे। 55 वर्षाची आमची स्पेशलिस्ट आहे, रबडी आहे, मलाई पेढा आहे, मलाई बर्फी आहे, काजू कतली आहे, रसमलाई आहे, मलाई पनीर आहे। केकमध्ये आपल्याकडे स्ट्रॉबेरी केक आहे, रसमलाई केक आहे। फरसाणमध्ये आपलं स्वतःचंच प्रोडक्शन आहे, बाहेरचं रेडीमेड फरसाण नसतं आपल्याकडे। पापडी, गाठी, भावनगरी सगळं फरसाण एकदम व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं एकदम। हे दुकान आमच्या वडिलांनी सुरू केलं होतं, राधेश्यामजी अग्रवाल, आनंद अग्रवाल। गुप्ता मिष्ठान्नला आमच्या तर शुभेच्छा आहेतच। गेली 55 वर्ष या शहराची मिठाई आणि फरसाणच्या माध्यमातून जे सेवा करतायत त्याच्याबद्दल ह्या फॅमिलीचं खूप खूप धन्यवाद। आणि हे असेच अविरत मिठाई आणि फरसाणमध्ये आणि त्याच्यात काही नवीन प्रॉडक्ट्स आणून या शहराची सेवा करतील अशी अपेक्षा ठेवतो। appliances ले आएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे। सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक।